आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना एकत्र हप्ता आजपासून दिला जाणार आहे। काही लोक म्हणतायत तुम्हाला पैसे मिळणार नाही, खात्यामध्ये जाणार नाही, हे फक्त सरकारने चुनावी जुमला केलाय। परंतु तुम्हाला एकच सांगतो, हा तुमचा भाऊ या ठिकाणी तुम्हाला शब्द देतोय, तुमच्या खात्यात 2 महिन्याचे हप्ते जमा होणार म्हणजे होणार। आणि काही लोकांच्या मध्ये काही त्रुटी असतील, काही कमतरता असेल, त्यांनी काळजी करू नका। आपल्याला ही मुदत वाढवून दिली आहे, तुम्ही काळजी करू नका। हे 2 हप्ते आता मिळतील आणि जे मध्ये राहतील त्यांना 3 महिन्याचे हप्ते आपल्या खात्यात जमा होतील। त्यामुळे कुणाचं काही ऐकू नका, काळजी करू नका। हे देणारं सरकार आहे आणि पूर्णपणे यामध्ये आपण ही व्यवस्था केलेली आहे। मी प्रशासनाला धन्यवाद देतो। प्रशासन आणि शासन ही रथाची 2 चाकं आहेत आणि आपण देखील शासन आपल्या दरबारदारीप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमात देखील प्रचंड मेहनत घेतली आहे आणि म्हणूनच आपण मेहनत घेता तेव्हा योजना यशस्वी होत असते। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आपण महिलांना दुर्गा म्हणतो, लक्ष्मी म्हणतो, सरस्वती म्हणतो, पण फक्त फोटो पूजा करून नाही भागणार, तर त्यांना मजबूत केलं पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे, त्यांना बळकट केलं पाहिजे, त्यांना स्वतःच्या। तर या ठिकाणी आपण बघितलं की स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नेमके काय म्हणालेले आहेत। तर आपला जो जुलै महिन्याचा हप्ता आहे ना, हा हप्ता आता लवकरच आपल्या अकाउंटमध्ये इथे जमा होण्याची शक्यता आहे। कारण की बघा, आपला जो आता जून महिन्याचा हप्ता आहे ना, हा येत्या 15 तारखेपासून आपल्या अकाउंटवरती तिथे जमा झालेला आहे। आपण तसं सांगितलं सुद्धा होतं। आता त्यानंतर जुलैचा हप्ता जर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की आता पुढच्या शनिवारी आषाढी एकादशी आहे आणि त्या निमित्ताने आपल्या अकाउंटवरती जो जुलै महिन्याचा हप्ता आहे ना, हा हप्ता इथे जमा होऊ शकतो। मिळालेल्या माहितीनुसार मागील महिन्याच्या पॅटर्नचा विचार केला तर जुलै महिन्याचा हप्ता आषाढी एकादशीच्या आसपास किंवा त्यानंतरच्या काही दिवसात वितरित होण्याची शक्यता अनेक जण ते व्यक्त करत आहेत। कारण यापूर्वी अनेक वेळा सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा केलेला आहे, मात्र याबाबत अद्यापही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही। त्यामुळे अंतिम निर्णय शासनाच्या आदेशानंतरच स्पष्ट होईल, हा फक्त आपला एक अंदाज आहे। आता त्यानंतरचा प्रश्न येतो की पैसे नेमके कोणाला भेटणार आहे। बघा, इथे ज्या लाभार्थ्यांना जून महिन्याचा हप्ता भेटलेला असेल त्यांना इथे जुलै महिन्याचा हप्ता इथे भेटणारच आहे। त्यांनी कुठल्याही प्रकारचं टेन्शन या ठिकाणी घ्यायचं नाही। परंतु ज्यांना जून महिन्याचा हप्ता भेटलेला असेल त्यांना बहुतेक जुलै महिन्याचा सुद्धा हप्ता इथे भेटण्याची शक्यता इथे खूपच कमी आहे। तुम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटला का ते कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असेल तर आताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या। भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।